नमस्कार मित्रांनो. आहार किती खाल्ला पाहिजे याविषयी आयुर्वेदाने एक छान श्लोक सांगितलेला आहे. दो भागम अन्नम पूरयेत तोयेन एकम प्रपूरयेत मारुतस्य प्रचारार्थ चतुर्थ अवशेषयेत. इतकं छान आयुर्वेदानं सांगितलेलं आहे. म्हणजे काय की 2 भाग अन्न असावं. म्हणजे पोटाचे जर 4 भाग केले तर 2 भाग अन्न, 1 भाग पाणी आणि 1 भाग मारुत म्हणजे वातासाठी मोकळा ठेवला पाहिजे. तर असं छान सांगितलेलं आहे. आता मी किती जेवलं पाहिजे असा प्रश्न तुम्हाला पडतो का? बऱ्याच वेळेला खायला बसलं की किती खातो ह्याचं प्रमाणच लक्षात येत नाही. म्हणजे काही लोक तर अगदी तडच लागेपर्यंत म्हणजे अगदी असं जेवलो असं सांगतात. म्हणजे मी आज एवढं खाल्लं, हा त्याचा त्यांना छान वाटतं, म्हणजे भारी वाटतं. पण पुढे जाऊन हेच भरपूर खाल्लेलं मग भरपूर पुढे येतं आणि ह्याचा परिणाम असा होतो की वजन वाढतंय, डायबिटीस, ज्यालाच आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतो. कारण एवढं खाल्लंय ते पचवायला पाहिजे ना. ना तुम्ही चालता ना फिरता, दिवसभर बसून राहता आणि खाण्याच्या बाबतीत मात्र स्पर्धा करता. जेवढं खाताय त्याचा व्यायाम नको का? मग असं असताना आयुर्वेद काय सांगतो की 2 घास कमीच खा. म्हणजे आहाराची मात्रा, आहार किती खावा याबद्दल आयुर्वेदानं छान सांगितलं. म्हणजे अगदी व्यवस्थित की 2 घास कमी खाल्ले तर आहाराचं जे प्रमाण आहे तेच कमी राहील आणि अन्न पचन प्रक्रिया सुकर राहील आणि आहार एवढा असावी की पुन्हा भूक लागली पाहिजे, म्हणजे पुन्हा जेवायचंय हे ध्यानात असू द्या. अशा पद्धतीने आहार घेतला पाहिजे आणि मग त्यात आहार, पाणी आणि थोडं पोट हलकं राहणं याचं नियोजन असावं की जेणेकरून भविष्यात तुम्हाला आजार होणार नाहीत आणि पुन्हा चांगली भूक लागेल, हे ह्याच्या मागचा उद्देश आहे. आता कोणाला 1 चपातीची भूक असेल तर कोणाला 4 चपातीची भूक असेल, त्याबद्दल अडचण नाही. वात आहे, पित्त आहे, कफ आहे, तुमच्या प्रकृतीप्रमाणे तुम्ही खा किंवा तुमची भूक आहे ती खा, पण भूक थोडी शिल्लक ठेवा, एवढाच याच्या मागचा उद्देश आहे. समजा तुम्ही कष्टाचं काम करताय, छान, तुम्ही खायलाच पाहिजे. पण तुम्ही बसून आहे, भूक नाहीये आणि उगाच खाताय, तर हे टाळलं पाहिजे. भूक असेल तेवढंच खा आणि 2 घास कमी खा. इथंच आयुर्वेद छान सांगतो. म्हणजे दिनचर्येचा किंवा जो आपला लाईफस्टाईलचा जो भाग आहे, याच्यातच आपण आपलं वजन, पोट पचन हे चांगलं ठेवू शकतो आणि एकदा का आपलं पोट चांगलं राहिलं तर सगळं जग चांगलं. धन्यवाद.